कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणारा, पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना कुठल्या मासामध्ये केल्यानंतरचा अधिक फल प्राप्त होतो तो गीतेमध्ये सांगितलेला आहे। तो सगळ्यात पवित्र मास तो भाद्रपद मास। या भाद्रपद मासामध्ये थोडी जरी साधना केली तरी त्याचं मूल्य अफार असा मिळतो। आणि पुण्यवान मास हा भाद्रपद असल्या कारणानं चातुर्मासातील सर्वोत्कृष्ट असा मास तो भाद्रपद असल्या कारणाने प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाचं घर एक मंदिर असतो। प्रत्येकाचं शरीर एक मंदिर आहे। अंतर्बाह्य स्वच्छ आपण करत असतो। या मासामध्ये आदि ओंकारेश्वर श्री गणेश यांचं आगमन झाला की आपणाला आशीर्वाद दिलं आणि त्यानंतर जी काय आपण साधना केलेली आजपर्यंत, जी काय उपासना केली, जी काय दान धर्म केलेला आहे त्याचा हिसाब किताब करण्यासाठी आपले वाडवडील पूर्वज या महालयाच्या, ज्याला पितृपाठ म्हणतो आपण, या पितृपाठामध्ये त्या मृत्यूलोकामध्ये आलेले असतात आणि येत असतात। आपलं केलेलं सत्व, आपण केलेलं पुण्य याचं तत्पर ते फळ देण्यासाठी त्याचं आगमन होत असतो। आणि त्यांच्या पित्यात, त्यांच्या स्मरणार्थ आपण आपले प्रत्येकाच्या घरामध्ये, मंदिरामध्ये, कुटुंबामध्ये आपण दानाच्या रूपाने ताट आपण घालत असतो। त्याला ताट म्हणतात। ती पंचपक्वान, जे जे भाजी त्यांना आवडत होते किंवा पूर्वजांनी ज्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे त्या त्या सर्व प्रकारच्या भाज्या आपण करत असतो आणि दान करत असतो की त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या आठवण म्हणून, त्यांच्या नावाने आपण ते पाहुणा असेल, मेहुणा असेल, मामा असेल, भाचा असेल, अशा परिवारांना आपण बोलवून ते दान करत असतो आणि भरपेट असं भोजन देत असतो। हे भोजन देत असताना हल्ली एक फॅड निघालेला आहे। हल्लीचे लोक थोडीशी कमीपणा साधून घेतात आणि हल्ली लोक कोणी बोलवलं तर म्हणतात की अरे माझा उपवास आहे, माझं व्रत आहे, मला ते ताट चालत नाही, मला ते नकोसं वाटतं, मला
अरे ते मला अमुकच व्रत आहे, अमुकच आहे, डॉक्टरने औषध सांगितलेत, मला ते नको, हे नको, ते नको, की त्यांना ते ताटाचं महत्त्वच कळलं नाही. आपली सनातन संस्कृतीमध्ये आपण भोजन का करतो, दान का घालतो, दान देणारा आणि घेणारा दोघंही समजून घेणं झालेत. दोघांनाही त्या ताटाचं महत्त्वच त्यांना कळना. याच्यामुळं आजकाल हल्ली तुम्ही बोलून बघा, माणसं मिळाना झालेत. हॉटेलमध्ये मात्र 1000 रुपयाचं ताट जेवण करतील आणि 50% टाकून देतील, उभ्याने जेवतील आणि 50% पोटात ठेवतील, 50% असंच टाकून देतील, पैसे वापट घालवतील, पण मित्र नातेवाईक यांच्याकडे भोजनासाठी नकार देतील. त्यांना पुण्यपत्रात पाडून घेता येत नाही. हे एका दृष्टीनं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अनादिकालापासून चालत आलेली प्रथा आहे, परंपरा आहे. ही नवीन प्रथा नाही आहे. तुम्ही आम्ही काहीतरी स्वार्थासाठी करतो अशी नाही आहे. बघा, नवनाथामध्ये 9व्या अध्यायात आलेला आहे. नवनाथामध्ये 9व्या अध्यायामध्ये एक विषय आलेला आहे. तो आदिनाथापासूनची आलेली परंपरा आहे, प्रथा आहे. ते गोरक्षनाथ, आदिनाथ गोरक्षनाथांनी जेव्हा गहिनीनाथांनी एका माऊलीला अंगारा देतात, त्या अंगारा देतात. अंगारा शंका आल्यामुळं म्हणा की काय कारणामुळं म्हणा, ती उखंडात टाकते आणि उखंडात टाकल्यानंतर ते निघून जातात गहिनीनाथ. आणि कालांतराने 12 वर्षांनी तिथे येतात. तर ते माऊली बघते, त्या माऊली तिथं त्या उखंडातनं एक बाळ जन्माला येतो. तो गोरक्षनाथ, गोरक्ष म्हणजे गौऱ्या शेणीतनं तो प्राप्त झालेला गोरक्षनाथ. ते गोरक्षनाथाला घेऊन ते भ्रमण करत असतात. भ्रमण करता करता एका गावामध्ये जातात. ते पश्चिम बंगालमध्ये सांगितलेलं गाव चंद्रगिरी नाव आहे. त्या गावाचं नाव चंद्रगिरी आहे. तिथे ते विसाव्याला थांबतात. त्यांना भूक लागलेली असते आणि ते एक प्रथा आहे, शिष्यांनी गुरुजींना भिक्षा मागून भिक्षांना आणून द्यावा, अशी प्रथा आहे. आजही प्रथा आहे. मग ते गहिनीनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू भिक्षा मागून घेऊन ये. मग ते भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर दिवस होता तो सर्वपित्री अमावस्याचा. तर सर्वपित्री अमावस्याचा दिवस होता. अप्पलराज शर्मा म्हणून एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीची पत्नी सुमती यांनी त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या दिवशी पितृभोजन देण्यासाठी 3 ब्राह्मणांना आमंत्रण दिलं होतं आणि सगळं स्वयंपाक पाणी व्यवस्थित करून त्या ब्राह्मणांची वाट पाहत बसले होते. वाट पाहत असताना तिथे हा गोरक्षनाथ गेला आणि गोरक्षनाथांनी भिक्षा देई माई भिक्षा मागितलं. पण त्याच्या अगोदर बोप्पण्णाचार्य ह्या सुमतीचे वडिलांनी सांगितलं होतं, दत्त महाराज कोणाच्या रूपाने भिक्षाला येतील, भिक्षा देण्याचं विसरू नको, असं मुलीला वडिलांनी सांगितलं होतं. ते तिच्या लक्षात होतं. बोप्पण्णाचार्यांनी सांगितलेलं लक्षात राहिलं आणि भिक्षा तर मागायला दारापुढे व्यक्ती आलेली आहे. गोरक्षनाथ तिथे गेलाय आणि भिक्षा तर दिले पाहिजे, नाही दिलं तर कसं, दिलं तर कसं, ह्या विचारामध्ये द्विधा मनस्थिती असताना तिच्या मनामध्ये आलं, लावलेलं ताट ब्राह्मण मंडळी आले नाहीत. ती ताट उचलून तशीच त्या गोरक्षनाथाला दिली. गोरक्षनाथाला ताट दिल्यानंतर गोरक्षनाथाने ताट झाकून घेऊन गेलं, गुरुजींना दिलं. दोघांनी अन्नभक्षण केलं, तृप्त झाले. पण त्यांना वडे खूप आवडले. उडदाच्या वड्याचा मान असतो आज. या काळामध्ये उडदाचे वडे चालतात. उडदाचे वडे त्यांना खूप आवडले. त्यांना खूप आवडल्यामुळं त्यांनी गहिनीनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मला वडे खूप आवडले, तू अजून मागून घेऊन ये. मग आता गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोरक्षनाथ परत त्या घरामध्ये गेले. त्या घरामध्ये भिक्षा मागितलं तर त्या सुमतीने सांगितलं, मी फुकट देणार नाही, मी दिले नाही एकदा ताट, परत देणार नाही. मग त्यांनी विनंती केली, मला नाही आहे, माझ्या गुरुजींना पाहिजे, गुरुजीची आज्ञा आहे, सर्वज्ञाचे, यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे, मला पाहिजे. तेव्हा त्या सुमतीने सांगितलं की त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. मग
तो म्हणाला काय देऊ? ते म्हणाले डोळा दे. मग त्या डोळा काढून, डोळा दिला नाही वडाच्या बाबतीत, वडा घेण्यासाठी डोळा काढून त्या सुमतीच्या हातावर दिलं. सुमतीनं परीक्षा पाहिली. परीक्षा पाहिल्यानंतर कंठ भरून आला, हृदय भरून आला, डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि तसंच आणखी 2 ताटं लावलेले होते. ते दोन्ही ताटं 3 ब्राह्मणाचे, पहिले एक ताट गेला होता, दुसरे 2 ताट, हे दोन्ही ताट उचलून त्याला गोरक्षनाथाला दिलं. आणि ते डोळा पण परत दिलं. डोळा पण परत दिल्यानंतर एका हाताने डोळा धरला आणि दुसऱ्या हातात ताट घेऊन गहिनीनाथापर्यंत गेल्यानंतर गहिनीनाथाने ओळखलं. आणि गहिनीनाथाने ओळखून ते डोळा जे होता, डोळा त्यांनी लावला. पूर्वी एवढं ज्ञान होतं, एवढा आयुर्वेद होता की कल्पनाही करू शकत नाही. एका मिनिटात त्यांनी डोळा बसवून टाकला. आपल्याला किती दिवस ॲडमिट व्हावं लागतं ह्या काळात काही कळत नाही, कल्पना आपण करू शकत नाही. पण दिल्यानंतर त्यांनी भिक्षा मागितली, ते खाल्ल्यानंतर त्यांनी जे पुढे तर घटना खूप विचित्र सगळ्यांना माहितीच आहे. ती अनुसयाची अंश होती, तत्व आणि सत्व स्वीकारून आलेली सुशिलाची सुमती श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नावाने तो भिक्षा मागायला परत त्यांच्या दारापुढे आल्यानंतर त्यांनी ओळखलं की तुम्हाला कोण पाहिजे? तर दत्त पाहिजे. त्यांनी श्रीपाद वल्लभांनी 16 वर्षाचा मुलगा झाला. 16 वर्षाच्या मुलगाने जोरात किंचाळला. ह्या सगळ्या गोष्टी या सर्व पित्री अमावस्यालाच घडलं. तो 1319 हा साल होता, वार शुक्रवार होता, 20 सप्टेंबरचा दिवस होता, उत्तरा नक्षत्र होता. त्या दिवशी सुमतीने सांगितले मला दत्त महाराजांचा आशीर्वाद पाहिजे. दत्त महाराज ते श्रीपाद वल्लभच्या रूपाने आले होते. श्रीपाद वल्लभच त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना विचारलं तुला काय देऊ? त्यांनी काय विचारला, काय देऊ आई? तेव्हा आईनं दंडवत घातला, नमस्कार केला. ती म्हणाली आई अगं तू काय पाया पडतेस? नाही म्हटलं तू मला माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे हे वरदान मागितलेलं आहे. अमावस्याच्या दिवशी सर्व पित्री अमावस्याला लक्षात ठेवा. केवळ गोरक्षनाथाला दान दिल्याच्या बदल्यात दत्त महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि पुढच्या वर्षी 1320 साली गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याच्या पोटी सुमतीच्या पोटी दत्त महाराजांना जन्म घ्यावा लागला. एवढे मोठे महानता आमच्या संस्कृतीमध्ये आहे, एवढं मोठं पुण्य आहे. हे आपण एवढं जाणून सुद्धा आपल्याला पूर्वज कळना, पुण्य कळना, पाप कळना. कुणाच्याही ताटाला नकार देऊ नये, कुठल्याही अन्नाला नकार देऊ नये. जो पुण्य करतो तो प्राप्त करतो, ते त्यालाच ते पुण्य मिळत असतो, कुटुंबाला मिळत नाही. सगळ्या जर मी पुण्य केला असेल, माझ्या कुटुंबामध्ये अनेक भाऊबंद आहेत, सगळे महाराज होऊ शकले नाही. मी पुण्य केलं तर माझ्या पदरात पडलं, तसं तुम्ही पुण्य केला तर तुमच्या पदरात पडेल, दुसऱ्याच्या पदरात पडत नाही. म्हणून स्वतः शुद्ध कर्म केलं पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव स्वतःला कळलं की तो पुण्यवान झाला. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे, मला काय केलं पाहिजे, मला कमीत कमी खरं कसं बोललं पाहिजे, सत्य हे ईश्वर आहे, हे जर जाणला तर आपण सुद्धा पुण्यवान होऊ शकतो. म्हणून महाळाच्या या पितृपाठामध्ये कुणी बोलवलं तर नकार देऊ नये, कुणी दारी आलं तर त्यांना विनमुख मुखाने पाठवू नये. एकट्यालाच पुण्य प्राप्त होत असतो, सगळे पुण्यवान नसतात. एका कुटुंबामध्ये एक वृद्ध माणूस पुण्यवान होता, कानाला कमी ऐकू यायचं, त्याच्या कानाला कमी ऐकू यायचं. पण त्या गावामध्ये 2 किलोमीटरवर एक कुटी होती, एक साधू महाराज राहायचे. त्या साधू महाराजाकडे पहाटे 4 वाजता उठायचा तो, पाणी तापवायचं, आंघोळ करायचं, दुसऱ्यांना घरच्यांना पाणी तापून ठेवायचं आणि साधू महाराजांच्या तिथं जायचं. आणि ते झोपले असतील तरी त्यांच्या कुटीला, त्यांच्या दरवाजाला नमस्कार करायचा, निघून जायचा. एकही दिवस चुकला नाही, रोज नमस्कार करून जायचा. साधू महाराज उठले असतील त्यांना चरणस्पर्श करायचा, नसतील तर त्या दरवाजाला पाया पडायचा, निघून जायचा. मग तर साधू महाराज म्हणाले अरे बा नित्य नियम तू येतोस, एक घडीभर बसत नाहीस, 1-2 मिनटं तू वेसावा घेत नाहीस, 2 मिनटंसुद्धा तुला वेळ मिळत नाही, तू थोडं बस. तेव्हा तो म्हातार बाबा म्हणाला मला ऐकू येत नाही, जरा जोरात बोला.
मग ते जोरात सांगितलं त्याला. सांगितल्यावर तो म्हणाला की मला घरची काळजी आहे. घरी म्हणलं मी गेल्यानंतर सगळ्यांना उठवावं लागेल, सगळ्यांना आंघोळीला पाणी तापून द्यावं लागेल, घर लोटून घ्यावं लागेल, ते घराचं चूल बिल सगळं सारवून घ्यावं लागेल. तर चुलीला लेपन द्यायचं, लेपन दिल्यानंतर हळदी कुंकू द्यायचं, मग चूल पेटवायची. ती पूर्वीची प्रथा होती. पूजन झाल्याशिवाय चूल पेटवायची नाही पूर्वी. मग ते साधू महाराजांना ते सांगितलं. बरं ठीक आहे म्हणले जा. मग तो गेला. पण नियमाने चुकवत नव्हता तो. रोज तिथे यायचा, दर्शन घ्यायचा. मग तेव्हा साधू महाराज म्हणाले की या म्हाताराला कुटुंबाची खूप काळजी आहे. स्वतःची काळजी होते का त्याला? नाही, कुटुंबाची काळजी होती. त्याला विचारलं हे पुण्य कशासाठी प्राप्त करतोस? की माझ्या कुटुंबासाठी. मग आता कुटुंबासाठी करतो म्हटल्यानंतर याला काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे. साधू महाराजांनी त्याला साधना शिकवली, त्याला समाधिस्थ व्हायचं शिकवलं. समाधिस्थ व्हायचं म्हणजे 4 तास समाधिस्थ झालं पाहिजे. 4 तासाची समाधिस्थ शिकवलं. एकदा समाधीला बसले तर 4 तास उठायचं नाही. ते ध्यान लागतेच. ती सिद्धी त्यांनी त्याला शिकवली. शिकवल्यानंतर कालांतराने खूप वर्ष त्यांनी ती साधना करत राहिला आणि 4 तास तो साधना करायला लागला. या 4 तासासाठी तो 1 वाजता उठायचा आणि पहाटे 4 वाजेपर्यंत करायचा. तुम्ही म्हणाल की 5 वाजता गेल्यावर साधना करायचा, करत नव्हता. तो रात्रभर जागायचा, साधना करायचा, 4 तास समाधीस्थ राहायचा आणि 5व्या ताशी परत तो साधूकडे यायचा आणि त्याच्यानंतर 5 वाजता आपल्या ठरल्याप्रमाणे पाणी तापून सगळ्यांची व्यवस्था करायचा. एकदा साधू महाराज त्याला म्हणाले की बाळा रे, म्हणलं तुला समाधीस्थ व्हायचं असेल तर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 9, 8, 7, 8, 9 वाजेपर्यंत व्हावं लागेल. तेव्हा तो ठरवला आणि रूममध्ये गेला आणि साधू महाराजांचा आज्ञा पाळलं पाहिजे. पहाटे 5 वाजता उठला आणि समाधीला बसला. बसल्या तो ध्यानस्थ तसंच झोपला, तसंच पडला. ध्यानस्थ झाल्यावर 7 वाजले. 7 वाजल्यावर त्यांना वाटलं की म्हातारा बाबा आज उठला नाही. पहाटे 4ला उठणारा, साधूकडे जाणारा, साधूवरून आल्यानंतर पाणी तापून सगळं लोटून बिटून काढणारा, सगळं काम करणारा म्हातारा बाबा उठला नाही. मग मुलगा आला, दरवाजा वाजवला तर ते उठला नाही म्हातारा बाबा. ते दरवाजा कडी जोरात हलवून दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर पाहतो तर म्हातारा झोपलेला होता. त्यांना वाटलं, श्वास नाकाला लावून बघितलं, श्वास चालू होतं. मग तो मुलगा म्हणाला की बाबा कष्ट केला असेल, थोडंसं थकला असेल, म्हातारा झोपू द्या. 8 वाजले. म्हातारी आली तरी तो उठणा झाल्यावर मग ते गोंधळ झाला. गोंधळ असा झाला की धचं म झालं. धचं म झालं की सगळ्या पाहुण्यांना निरोपसुद्धा दिला. सगळ्या पाहुण्यांना निरोप दिला. फक्त साधू महाराजांनी सांगितलं होतं तुला 4 तास नाही, मी येईपर्यंत तुला उठायचं नाही. तुझी परीक्षा आहे. मी जेव्हा तुझ्या मंदिरामध्ये येईन, घरी येईन, तेव्हाच तू उठायचं. मग तो साधू महाराजांनी त्यांना ऐकला होता. तसंच झोपला. मुलगा ओरडायला लागला, सूनबाई ओरडायला लागली, म्हातारी ओरडायला लागली. सगळं ओरडल्यानंतर मग शेवटी श्वास सगळा थांबला असं समजून त्यांनी ओरडायला लागले. सगळे त्याला आंघोळ घातलं, सगळं केलं. सगळे रडायला लागले. साधू महाराज आले. मी थोडक्यात सांगतो, खूप मोठं कहाणी. साधू महाराज आल्यानंतर सगळे रडून त्याला सांगायला लागले. साधू महाराजांचं नाव म्हणलं. म्हातारा तुमचा भक्त म्हणला गेला. म्हणलं कुठे गेला? म्हणलं गेला. बरं जाऊ द्या. मग आता पुढे काय करायचं? अहो साधू महाराज, म्हातारा राहिला असता बरं झालं असतं. चूल पेटवाय कोणी नाही आता. काळजी यांना कशाची पडली? चुलीची पडली. लोटायचं पडलं, शेणकाला करायचं पडलं, घर स्वच्छ करायचं पडलं. यांना म्हाताऱ्याची काळजी होती का? नव्हती. असाच झोपला. साधू महाराज बघायला लागले. त्यांनी म्हणले की तुमच्या घरात 1 ग्लासभर दूध असलं तर आणा. ग्लासभर दूध आणलं. म्हणलं महाराजांना मी उठवतो, ह्या म्हाताऱ्याला मी उठवतो. ते सगळे खुश झाले. ग्लासभर दूध आणला, त्यातलं थोडंसं आपला अंगारा घातला, त्या दुधामध्ये हलवलं, मंत्र म्हणल्यासारखं केलं आणि ते म्हणाला की म्हातार बाबाला तुम्हाला गरज आहे का? चूल पेटवायला कोण नाही ना, घर लोटाय कोणी नाही, कपडे धुवाय कोणी नाही,
जनावराला चारा आणाय कोणी नाही, धार काढाय कोणी नाही, शेण काढाय कोणी नाही. म्हातारा आहे ना, म्हातारा पाहिजे, हो सगळे म्हणायला लागले पाहिजे. सगळे खुश झाले. म्हणले की हे ग्लासभर दूध आहे, ह्याच्यामध्ये अमृत आहे, हे जो कोणी पिल तो मरल आणि तो म्हातारा उठल. जो कोणी पिणार आहे, ज्यांना इच्छा आहे म्हातारा जीवन झालं पाहिजे. तेव्हा सगळ्यांचा चेहरा पडला. सगळ्यांचा चेहरा पडला. चेहरा पडल्यावर म्हातारीला म्हणाला, महाराज म्हणाला की बाबा हे दूध तू पी, तुझं आयुष्य संपलंय आता. म्हटलं तुझं नातवंडाचं तोंड बघायला सगळं घराचं सगळ्यांचं देखभाल करेल ना म्हातार बाबा. म्हातारी आपली पदर घेतली आणि तोंड वाकडं केली. ती म्हणाली मेलं तर मरते, तिकडंच जाऊ दे, मला काय करायचं आहे. शेवटी पोराला विचारलं. पोरगं म्हणाला अहो माझा अजून प्रपंच आहे. म्हणलं अजून प्रपंच करायचं आहे. माझी आई नगं म्हणते तर मी कसं हो म्हणू. सुनाला विचारलं, नातवंडानं विचारलं. कुणीही शब्द काढला नाही, चिक्कार शब्द काढला नाही. कुणी दूध प्यायला तयार झाला का नाही. शेवटी म्हातार बाबाला तिने दूध पाजला साधूने आणि म्हातार बाबा उठून बसला. म्हातार बाबा गेला होता का नाही. मला सांगा, जो करतो त्यालाच तो फळ मिळतो. लक्षात ठेवा, मला सांगण्याचा उद्देशच एवढा आहे. आजार मी पडल्याने इंजेक्शन दुसऱ्याला घ्या चालणार नाही. पुण्य मी केलं तर माझ्या पदरात पुण्याचं फळ मिळणार. म्हणून या महालाच्या काळामध्ये पितृपाठामध्ये जिथे कुठे दान करता येईल तिथे तिथे दान करावा. तुम्ही तुमच्या हाताने दान केला तर तो पुण्य तुमच्या पदरात येईल. कुणी बोलवलं तर कुठं कुणाच्या ताटाला नाही म्हणू नये. गोठ्यामध्ये साधना करावी, नदीकाठी साधना करावी, पितृपाठाचा तर्पण करावा. परिस्थिती नसेल तर शेवटी ईश्वराने सांगितले दोन्ही हात वर करावा आणि दोन्ही हात वर करून देवाला सांगावा, देवा माझ्याकडं दान करण्या इतपत काही नाही आहे की पुढच्या वर्षीपर्यंत तुझं तू येईपर्यंत आम्हाला दान करण्या इतपत सक्षम कर आणि मी दान करेन. जर पूर्वजांनी काही ठेवलं नसेल तर वर हात करा. जर ठेवून बी जर वर हात करत असाल तर नक्कीच वर हात करत राहाल कायमचं.